बच्चूभाऊ आमचे चांगले मित्र आहेत। एक वाक्य मला त्यांचं अजूनही आठवतंय की त्यांचा विश्वास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती आहे। त्यामुळे ते कायम म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन। पण तरी सुद्धा या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं असेल तर मी स्वतः आज आंतरवालीवरनं परत आल्यानंतर उद्या या बाबतीत बच्चूभाऊंची भेट घेईन किंवा तत्पूर्वी जर त्यांचा मेळावा असेल तर आत्ताच जाताना फोनवरती त्यांच्याशी मी बोलेन। काल सुद्धा मी मनोज दादांना विनंती केलेली होती की त्यांनी उपोषण स्थगित करावं। आज मी स्वतः त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयामध्ये राज्य सरकारनं काय प्रयत्न केलेले आहेत या सगळ्या बाबतीत माननीय मनोज दादांची चर्चा करण्यासाठी आता लगेचच मी आंतरवालीकडे निघालेलो आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वासानं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती आणि पाठीमागच्या वेळेला भाजपचे उमेदवार श्री उदयनराजे भोसलेंना माझ्या विधानसभा मतदारसंघातनं 28,000 मतं कमी पडली होती। पालकमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात जर मताधिक्य कमी आहे तर ती जबाबदारी माझी स्वतःची आहे। त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की माझ्याकडनं हा अपेक्षाभंग झालेला आहे, त्यामुळे मी तशा पद्धतीची भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करणार आहे। माझ्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा आहे तो माननीय मुख्यमंत्री घेतील। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जी काय सरकारची भूमिका आहे ती आता मी गेल्या त्यांच्या समोर या ठिकाणी मांडतो, त्यांच्याशी चर्चा करतो। या बाबतीत त्यांचं अधिक काय म्हणणं असेल तर ते सुद्धा मी नोंदवून घेतो। पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्य सरकार हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे किंवा आपण दिलेलं आहे 10% आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक प्रयत्न करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।